नवऱ्याला खूप दिवसापासून काळ्या मसाल्यातली पाट्यावर वाटलेली भाजी खायची होती, पण घरात पाटाच नव्हता. म्हणूनच मी हा विलेज डेकोर यांचा पाटा वरवंटा मागवला आहे. बघा याची पॅकिंग किती मस्त आली आहे. दगडाची वस्तू असूनही अगदी सुरक्षितपणे माझ्यापर्यंत पोहोचली. आता वापरण्याआधी पाटा वरवंटा स्वच्छ करण्याची एक प्रोसेस करावी लागते. आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, नंतर त्यावर तांदूळ वाटून पाटा आणि वरवंटा चांगला घासून घेतला. नंतर पुन्हा पाण्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. नंतर स्वच्छ केल्यानंतर काय करायचं, यावर एक खोबऱ्याचा कुटका वाटून चांगला पाटा वरवंट्याला लावून घ्यायचा आणि चांगले एकदा पुसून घ्यायचंय. बघा आता शेवटला काय करायचंय, तेल आणि हळद मिक्स करायची आणि पाटा आणि वरवंट्याला चांगली लावून घ्यायची आहे आणि हे रात्रभर असंच लावून ठेवायचं. नंतर काय करायचं, सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ कोमट पाण्याने हे पाटा आणि वरवंटा धुवून घ्यायचा. धुवून झाला की स्वच्छ कपड्याने एकदा पुसून घ्यायचा. तर आपला हे पाटा वरवंटा वापरण्यासाठी तयार आहे. आता नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची होती म्हणून काळ्या मसाल्यातली बटाट्याची भाजी करायला घेतली. सगळे मसाले छान भाजून घेतले आणि मसाले पाट्यावर वरवंट्यावर थोडंसं पाणी घालून अगदी छान वाटून घेतली. आणि खरं सांगायचं तर पाट्यावर वाटताना मला माझ्या गावची आणि आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली. लहानपणी आई पाट्यावर मसाला वाटून भाजी करायची. त्या मसाल्याचा तो गावरान सुगंध आणि चव अजूनही आठवते. मिक्सर मध्ये कितीही छान वाटलं तरी पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चवच काय वेगळीच असते, अगदी त्या जुन्या गावाकडच्या चवीसारखी. आणि बघा आपली भाजी किती मस्त झालेली आहे. घरभर सुगंध तर पसरलाय, पण पाट्यावर वाटलेल्या मसाल्यामुळे चव तर एकदम मस्त आलेली आहे. खूप मस्त पाटा आणि वरवंटा आहे. जर तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट फॉर लिंक.